क्षेत्रातील माननीय श्री सिद्धार्थ भाऊ साठे यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। अजून माननीय श्री प्रतापजी मस्के आपलंही सहर्ष स्वागत। माहिती प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचं हितचिंतकांचं क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। चला कृपया यष्टीरक्षकाच्या मागे जे प्लेयर बसलेत त्यांना कृपया वारंवार विनंती करण्यात येत आहे की तिथून उठावे सर्वांनी। मुन्नाबाई सय्यद आपणासी विनंती, आपण स्वतः सहकार सर्व खेळाडूंना घेऊन बाजूला व्हायचंय। मुन्नाबाई सय्यद आपण एक नियोजन कमिटी मधले मेंबर आहात, आपण सर्व खेळाडूंना घेऊन बाजूला उठायचंय। वारंवार बाउंड्रीच्या बाहेर असला तरी स्क्रीनच्या समोरून बाजूला व्हायचंय, विनंती आपणास बरं का। स्क्रीनच्या समोर उभं नका राहू, वारंवार विनंती करतोय आपणास। मुन्नाबाई सय्यद आणि जे आपण कमिटी मेंबर आहात, सभासद आहात, आपण सर्व खेळाडूंना घेऊन बाजूला व्हा। उजव्या हाताचे पण जे असतील त्यांनी बाजूला, त्या काळ्या पडद्याच्या मागे जे आहेत ना खाली बसलेले सगळे सगळे बाजूला व्हा। आपण युट्यूबच्या समोर आहात उभे, आपणास वारंवार विनंती करताय, आम्हाला वारंवार सूचना येत असतं वरतून युट्यूब वाल्यांकडून। माननीय सारंग भाऊ नवले युवा नेतृत्व, दायरीचे युवा नेते सारंग भाऊ ओले यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब तर्फे आपलं सहर्ष स्वागत। अजय भाऊ मारणे आपणास विनंती की कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा आहे। सन्माननीय माननीय श्री अजय भाऊ मारणे आपणास विनंती आहे, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे। सारंग भाऊ नवले युवा नेतृत्व आमचे सहकारी बंधू दायरीतील, यांचा सत्कार माननीय श्री अजय भाऊ मारणे करतील। भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कारागार समितीचे सदस्य माननीय श्री अजय भाऊ मारणे यांच्या हस्ते सारंग भाऊ नवले यांचा सत्कार होईल। सन्माननीय सारंग भाऊ नवले यांचा सन्मान या ठिकाणी अजय भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते होतोय। दारी गावचं युवा नेतृत्व सन्माननीय सारंग भाऊ नवले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। मी विनंती करेल आपण आपल्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करावा। HPL 2020 फायनल सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। पहिला चेंडू शॉर्ट पेज मनोज साठे खरपूस समाचार घेतोय। हो रोहन महाबरे प्रयत्न जबरदस्त केलाय, व्हेरी गुड ट्राय, परंतु षटकार। या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय झेल मात्र टिपला गेलाय आणि मनोज साठे एक षटकार मात्र नक्कीच खेळून काढत बाद होतोय। प्रचंड मोठा जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळतोय, जल्लोषाचं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय। मनोज साठे याही सामन्यामध्ये थोडासा स्वस्तात माघारी परतलाय आणि मनोज साठे मात्र त्या ठिकाणी बाद झाल्यानंतर यश साठे जो मैदानामध्ये येतोय, सॉरी यश जाधव मैदानाच्या आतमध्ये, तर सूरज पोळ आणि यश जाधव ही जोडी मैदानात नक्कीच बॅटिंग करताना पाहायला मिळेल। मनोज साठे बाद झालाय, तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शेखर मोहळ एक अप्रतिम मारा जो घेऊन आलाय। हा चेंडू नक्कीच खराब असेल, निश्चित या चेंडूवरती पंच वाईड जो घोषित करतील आणि वाईड स्वरूपाचा चेंडू मात्र त्या ठिकाणी कळवला जातो। एक अवांतर धाव मात्र त्या ठिकाणी मिळते, एक एक्स्ट्रा रन या दरम्यान मात्र मिळत असताना एकूण धावफलकाकडे आपण पाहिलं तर 1-7 अशी परिस्थिती पाहायला मिळते। हा चेंडू मात्र पुन्हा एकदा थोडासा नक्की दिशाहीन आहे। दोन सलग चेंडू आपण पाहिले तर ते खराब आहेत, दिशाहीन आहेत, दोन वाईड रूपात नक्कीच धावा त्या ठिकाणी मिळतात। वाईड रूपी मिळालेल्या धावांसह 8
या अंकावरती धावफलक मात्र जे जाऊन पोहोचलाय. शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला मात्र खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी असेल रोहन माबरे. चेंडू मात्र अडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू नक्कीच सुरेखरित्या अडवलाय. थ्रो सुद्धा तितक्याच चपळाईनं त्या ठिकाणी केलाय, सुरेख केलाय. दरम्यान एक धाव सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. एकेरी धावे बरोबरच पुन्हा एकदा धावफलकाला पुढे नेण्याचं काम जे केलं जात आहे ते काम मात्र त्या ठिकाणी केलं गेलं असता आपण पाहतोय सिंगल डबलनं धावफलकाला गती देण्याचं काम जे केले जात आहे. शेखर मोहळ ओव्हर नंबर 1 अर्थात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. 6 षटकांचा नक्कीच सामना आहे. पहिली 2 षटकं आपण जर पाहिली तर ती पॉवर प्लेची नक्कीच जी असणार आहेत. यश जाधव स्ट्राईक एंडला राईट हँड नक्कीच बॅटिंग करतोय. यश जाधवनं मोठा तडाखा देण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी आपली विकेट मात्र गमावली आहे. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विकेट मात्र गमावली आहे. या दरम्यान मात्र नक्की चेंडू आपण पाहतोय. 1 रन मात्र मिळवून देतोय. या दरम्यान मात्र नक्कीच आपण पाहतोय अगदी धावफलकावरती 10 या आकड्यावरती धावा मात्र जे आपल्याला पाहायला मिळतात. ओ बॅटच्या आतलीकडे चेंडू मात्र घेतोय. डॉट बॉल अगदी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये शेखर मोहळ ओव्हरची मात्र समाप्ती होते. 1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 2 बाद 10. विवेक पवार बोलिंग मार्कवरती मात्र सज्ज होतोय. सूरज पोळ खिंड मात्र मैदानाच्या आतमध्ये लढवावी लागेल. 2 सलामीचे फलंदाज अगदी आपण पाहतोय स्वस्तात मात्र बाद झाल्यानंतर अगदी ओ हो 1 रन. सूरजकडे नक्की क्षमता आहे, सातत्य नक्कीच आहे. ते सातत्य त्यानं कायम टिकून ठेवलंय या स्पर्धेमध्ये आणि ती नक्कीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्याची त्याची तयारी आपल्याला प्रत्येक सामन्यामध्ये जी पाहायला मिळालेली आहे. कारण गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याच्याकडे आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अष्टपैलू कामगिरी त्याची आपल्याला जी पाहायला मिळते. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा नक्कीच जो आपल्याला पाहायला मिळाला. ओ राऊंड दी विकेटनं चेंडू टाकलाय विवेक पवार. डाव दी बॉल. ओ हो आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपलाय. विकेट नंबर 3. विकेट नंबर 3. फलंदाज मात्र डगआउटच्या दिशेने. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 9,000 व्ह्युअर्स मात्र या स्पर्धेसाठी घर बसल्या सामन्याचा आनंद घेताना जे आपल्याला पाहायला मिळतात ते अपडेट्स मात्र आपल्यापर्यंत येतात. ती माहिती माझ्यापर्यंत येते. 9,000 नक्कीच क्रिकेट प्रेमींनी हा सामना घर बसल्या पाहिलेला आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मैत्री प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. या दरम्यान मात्र ऑन साइडला चेंडू खेळलाय. अगदी आरामात फिल्डर मात्र चेंडूवरती येतोय. 1 रन मात्र त्या दरम्यान घेतली जाते. सिंगल नक्कीच आता धावफलक मात्र पुढे नेलं जाईल. शांत डोक्यानं नक्कीच फलंदाजी जी केली जाते.
कारण 3 महत्वपूर्ण विकेट्स ज्या गमावल्या गेलेल्या आहेत आणि त्या नक्कीच महत्वपूर्ण विकेट्स थोडासा संघ अडचणीत येतोय. सूरज पोळ आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय अमर कोंढाळकर वरती जबाबदारी येऊन पोहोचली आहे. हलक्या तरी चेंडू कट केलाय पॉइंटच्या दिशेनं. चेंडू नक्कीच पॉइंटच्या दिशेने कट केला असता 1 रन जी मिळते या सिंगल बरोबरच आपण पाहतोय. 13 रन्स मात्र एकूण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन्स 13 या आकड्यावरती धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. 13 रन्स स्कोर ऑन स्कोर कार्ड. ऑन साइडला मात्र चेंडू खेळलाय. ओहो व्हेरी गुड स्टॉप. व्हेरी व्हेरी गुड स्टॉप. वेल फिल्डिंग. व्हेरी गुड फिल्डिंग. गुड फिल्डिंग. एक नक्कीच आपण पाहतोय सुरेख अशी या दरम्यान मात्र फिल्डिंग आपण पाहिली मागील चेंडूवरती. धावांचा मात्र नक्कीच रोख त्या ठिकाणी त्या फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हो पुन्हा एकदा ऑफ साइडला गॅप मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. संदेश उत्तेकर जबरदस्त फिल्डिंग एफर्ट मात्र त्या ठिकाणी दाखवतोय. जबरदस्त फिल्डिंग ची तयारी मात्र त्याची आपण पाहतोय. प्रत्येक फिल्डरकडे आपण पाहिलं तर तो जबरदस्त फिल्डिंग करतोय. धावा मात्र रोखण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 ओव्हर्स मात्र कंप्लीट होतात. पॉवर प्ले मध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर 3 बाद 15 अशी मजल मात्र मारली गेली आहे. धावसंख्या नक्कीच आपण पाहिली तर 15 या धावसंख्येवरती आहे. महत्वपूर्ण 3 विकेट्स गमावल्या गेल्यात आणि 24 चेंडूंचा खेळ अद्याप या पहिल्या डावात फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच ज्या शिल्लक आहेत. या स्पर्धेचे आपण नक्कीच स्पॉन्सर्स पार्टनर जर पाहिले तर MJ स्पोर्ट्स अकॅडमी इंडोर क्रिकेट क्लब, त्याचबरोबर चैतन्य एंटरप्राइजेस, द डॉग हाऊस, त्याचबरोबर JC कन्स्ट्रक्शन अर्थात जावेद कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर गेम चेंजर्स यांचं नक्कीच प्रायोजक अर्थात स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी जे आहे. मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब पौर रोड आयोजित HPL 2020 या स्पर्धेसाठी. ओहो अपील 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 आणि अपील. बॅट्समन मात्र नॉट आउट असेल. अगदी फलंदाज मात्र त्या ठिकाणी नॉट आउट आहे. अपील मात्र जोरदार केलं गेलंय. त्या अपिला सब मात्र स्कोर कार्ड थांबलं जाईल आणि ते नक्कीच कोणत्या प्रकारे पुढे जाताना पाहायला मिळत नाही. स्कोर कार्ड मात्र थांबतोय. डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जो मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस चेंडू आणि याचबरोबर आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळाय. रोहन माबरे दूरवरून चेंडू फील्ड केलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. थेट मात्र थ्रो आपण पाहिला तर डायरेक्ट थ्रो मात्र कीपर एंड कडे जो केला गेलेला आहे. कीपर एंड कडे थ्रो होतोय. 1 रन जेमतेम मिळते. सिंगल मात्र पुन्हा एकदा जी घेतली जाते. सिंगल डबल जवळपास आकार दिला जातोय धावफलकाला. एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये धावफलक न्यावं लागेल. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं शिवनेरी स्ट्रायकरनं दमदार बॅटिंग केले, परंतु या संपूर्ण 5ही सीझन मध्ये आपण जर विचार केला तर शिवनेरी स्ट्रायकर संघ हा मातबर संघ ठरला आहे. शिवनेरी स्ट्रायकर संघ जर आपण पाहिलं तर 4 नक्कीच 5 सीझन पैकी 4 सीझन मध्ये तो फायनल मध्ये पोहोचणारा संघ आहे. एवढी मोठी नक्कीच संघाची तयारी सातत्याने दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल जी मिळेल डीप कव्हरच्या दिशेनं संदेश उत्तेकर फिल्डिंग करत असताना, तर अभिजित खुळपे बॉलिंग मार्कवरती असताना प्रमोद कुडले याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जे मात्र येत आहे विकेट हॅट्रिक साठी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती. अमर कोंडाळकरचा हा फटका झेल सुटलाय. अमर कोंडाळकरचा झेल मात्र सोडला गेलाय. झेल मात्र सोडला गेलाय. धाव फलकावरती आहेत या सिंगल बरोबर 19 धावा. 19 रन्स टोटल मात्र आपल्याला जे पाहायला मिळतात. 19 या धावसंख्येवरती मात्र धावफलक आपल्याला जे पाहायला मिळत आहे. सूरज पोळ ओ हलक्या हातानं चेंडू खेळाय. विचारपूर्वक नक्कीच हा फटका ड्राईव्ह म्हणावा लागेल, कारण फिल्डिंगचा त्यानं नक्कीच विचार करत हा फटका खेळलाय. सिंगल मात्र घेतली आहे आणि स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असताना तो नक्कीच सफल सुद्धा होतोय, यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक मात्र त्यानं आपल्याकडे ठेवली आहे. या ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 3 बाद 20 आणि शेवटचे 18 चेंडू
मात्र या इनिंग दरम्यान शिल्लक आहेत. वीस रन्स टोटल धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अद्यापही 3 षटकांचा खेळ जो मात्र शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये धावा आपण जर पाहिलं तर 5 जवळपास मला वाटतं सिंगल्स आलेले आहेत आणि 5 धावा मात्र खर्च करत हे षटक मात्र समाप्त होत आहे अभिजित कुळपे यांचं. आणि अभिजित कुळपेचं नक्कीच षटक या ठिकाणी आपण पाहिलं 5 धावा खर्च करतात. थँक्यू डीजे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते आणि चौथं षटक घेऊन गोलंदाज मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून हा नक्कीच मारा जो आपल्याला पाहायला मिळेल. रवी लायगुडे ऑन बॉलिंग मार्क. ओव्हर नंबर 4. सूरज पोळ टू रवी लायगुडे. हो, या दरम्यान मात्र रनअप मध्ये नक्कीच थोडासा अडथळा निर्माण झाल्या कारणानं गोलंदाज मात्र नक्कीच थांबतोय. पुन्हा एकदा माघारी येतोय आणि माघारी येत असताना पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू. या दरम्यान मात्र झेल होणार का? हो, झेल मात्र होऊ शकत नाही. 2 रन्स या ठिकाणी मात्र मिळतील. अगदी दुहेरी या दरम्यान मात्र घेतली गेली आहे. 2 धावा मात्र घेतल्या गेल्या. या 2 धावांसोबत 22 या आकड्यावरती आणि धावफलक मात्र अजय जाऊन पोहोचलेला आहे. आणि 22 ही धावसंख्या मात्र धावफलकावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या नक्कीच पहिल्या चेंडूवरती दुहेरीनं ओव्हरची सुरुवात जी होताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरीनं ओव्हरची सुरुवात जी केली गेलेली आहे. हो, या दरम्यान कव्हर क्षेत्रामध्ये मात्र फटका खेळलाय. डीप कव्हरला गडबड होते. चेंडू फरार सीमा पार. सूरज पोळ ट्रेडमार्क चौकार 4 रन. सूरज पोळच्या बॅट मधून मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक सुरेख फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारासहित 4 धावांचा नक्कीच वाढता आलेख धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक पुढे जाईल. स्लोअर वन आणि याचबरोबर बॅट चिकट वेस्टर्नच्या मागे सूरज पोळ बाद. अगदी थोडीशी नक्कीच गती परिवर्तन करत टाकली गेलेली ही गोलंदाजी, केली गेलेली गोलंदाजी विकेट मात्र मिळवून देते आहे. थँक्यू डीजे. 26 रन्स टोटल धावफलकावरती. 20 धावांनंतर एक दुहेरी, एक चौकार. 26 विकेट मात्र मिळवली गेली आहे. 24 रन. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर बेगडे स्ट्राइक एंडला. हो, हलक्या तर मात्र चेंडू त्या ठिकाणी खेळून काढला ऑफ साइडला. हो, दुहेरीचा प्रयत्न आहे परंतु 1 रन मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. आणि दुहेरीचा प्रयत्न असताना मिळते 1 धाव आणि एका धावेबरोबरच स्कोर कार्ड मात्र आपण पाहिलं तर 27 या आकड्यावरती पोहोचला. 27 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर अमर कोंडाळकर अद्याप मैदानामध्ये आहे. संधी मात्र मिळते. कॅच मात्र त्याचा ड्रॉप होताना आपण पाहिलाय. हो, झेपला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या मागे मात्र फिल्डर आहे. चेंडू अडवलाय. डॉट बॉल. रवी लायगुडे चेंडू मात्र डॉट टाकत धावफलक रोखतोय, थांबवतोय आणि नक्कीच धावफलक थांबत असताना आता मात्र आपण पाहतोय शेवटचा जवळपास मला वाटतं चेंडू शिल्लक आहे आणि अमर कोंडाळकर साठी व्यूहरचना वेगळी मात्र आखली गेली आहे. बॉलिंग साइड मध्ये नक्कीच बदल जो आपल्याला पाहायला मिळतोय.
ओ राऊंड द विकेटनं मात्र चेंडू टाकला असता. चेंडू जातोय थेट फाईन लेग क्षेत्रामध्ये. जवळपास मला वाटतं नक्कीच लॉंग लेग क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय 4 रनांसाठी चौका. फिल्डिंग मध्ये मात्र बदल त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये मात्र परिवर्तन केलं गेलंय. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते. स्कोरबोर्ड मात्र पाहिलं तर 31 या आकड्यावरती पोहोचता एक चौकार मात्र त्या ठिकाणी येतोय. ओव्हर नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये अभिजित खुळपे तयार. तर स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहतोय सागर भेगडे आणि अमर कोंडाळकर ही जोडी आहे. ओ मोठा फटका. बॅगॅट 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 अरे चेहरा. 37 धावा धाव फलकावरती. सदोतीस धावा धाव फलकावरती ज्या पाहायला मिळतात. थँक्यू. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आहे. फिल्डर दूरवरती नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आहे. सिंगल घेतली गेली आहे. दुहेरीचा प्रयत्न नकार नकार आणि नकार. जेमतेम एक धाव. सिंगल. सिंगल मात्र घेतली गेली आहे. उंचावरून चेंडू खेळायचा प्रयत्न नो मॅन्स लँड मध्ये अगदी चेंडू पडतोय. कारण फिल्डर मात्र दूर असताना घेतले गेलेल्या सिंगल्स एका धावेनं धावफलक पुढे गेलाय. 38 रनांवरती धावफलक मात्र पोहोचताय. 4.2 चा खेळ पूर्ण होत असताना हो चेंडू हवेत मात्र खेळला गेलाय. अगदी इष्टांच्या मागे फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू त्या ठिकाणी खेळला गेला. 1 रन मात्र त्या ठिकाणी पूर्ण होते. सिंगल मात्र त्या दरम्यान पूर्ण होते आणि एका धावेबरोबर 39 या आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. 39 रन्स 39 या आकड्यावरती धावफलक मात्र पोहोचताय. शिवनेरी स्ट्रायकर्स विरुद्ध आपण पाहतोय पुरंदर पॅन्थर्स या दोन टीम्स मध्ये फायनलचा हा नक्कीच सामना रंगलाय. ओ मोठा तडाखा देण्याची तयारी. चेंडू हवे. झेल झेल हो 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 टिपलाय. झेल टिपलाय. फलंदाज झेलबाद. सागर भेगडे झेलबाद होतोय. वैभव बारसकर नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय. अभिजित खुळपेच्या नावावरती विकेट मात्र लावली जाते बॉलिंग कार्ड मध्ये. ओ या दरम्यान मात्र आपण पाहतोय अमर कोंडाळकर विकेट करण्याचा प्रयत्न. संध्या शुतेकर हो कॅच मात्र ड्रॉप होतोय. कॅच मात्र ड्रॉप होतोय. 2 धावा. या दरम्यान नक्कीच आपण पाहतोय पुढील चेंडू पुन्हा एकदा एक कलात्मक फटक्याचा प्रयत्न. परंतु चेंडू मात्र डॉट. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ जवळपास मला वाटतं 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास धावा मात्र येत आहेत त्या.
जवळपास 20 रन्स मागील 2 षटकांमध्ये त्या ठिकाणी येतात आणि टोटल धावफलकावरती आपण पाहिलं तर 41 या आकड्यावरती धावसंख्या मात्र जी आपल्याला पाहायला मिळते 41 या आकड्यावरती धावफलक मात्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ओ बॅटच्या आतली कट मात्र चेंडूने घेतली ऑन साइडला चेंडू जातोय अगदी सिंगल जी घेतली जाते सिंगल मात्र घेतली गेली आहे आणि एका धावेबरोबरच आपण पाहतोय धावफलक पुढे जात आहे आणि या धावफलका बरोबरच 42 या आकड्यावरती धावफलक पोहोचल्यानंतर शेवटचे 5 चेंडू अद्यापही जे शिल्लक आहेत या दरम्यान शेवटचे 5 चेंडू मात्र शिल्लक असताना विवेक पवार बॉलिंग मार्कवरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट कारण डावकुऱ्या नक्कीच हाताच्या फलंदाजासाठी तो बॉलिंग करतोय दोन्ही डावकुरे शैलीचे खेळाडू आहेत आणि याच दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट स्वरूपाचा टाकला गेलाय आणि हा डॉट स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला असता निर्धाव स्वरूपाचा चेंडू टाकला असता धावफलक स्थिर आहे कोणत्याही प्रकारे ते पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही या लास्ट 4 बॉल्स शेवटचे 4 चेंडू मात्र या दरम्यान शिल्लक आहे ओ या दरम्यान बॅकफुटवर सरकत मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न अगदी चेंडू मात्र जैसे ते यष्ट्यांच्या मागे येऊन जो पुन्हा एकदा खेळपट्टीवरती येतोय आणि त्यावरती कोणत्या प्रकारची धाव मात्र पाहायला मिळत नाही या रन मात्र नक्कीच मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही या 3 चेंडू कंप्लीट होत आहेत या इनिंग दरम्यान लास्ट नक्कीच 3 चेंडूचा खेळ जो बाकी असेल शेवटचा 3 चेंडूचा खेळ मात्र त्या ठिकाणी जो बाकी असणार आहे ओ चेंडू हवेत खेळाय झेल सुटलाय कॅप्टन कडून सातत्यानं चुका होतात 2 झेल मात्र कॅप्टन संदेश उत्तेकरनं त्या ठिकाणी सोडलेत 44 या धावसंख्येवरती धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळतात विवेक पवार हो पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळाय झेल होणार का ओहो झेल मात्र होऊ शकत नाही 2 रन्स कंप्लीट होतात तिसऱ्या धावेसाठी पलायन केलं गेलंय आणि तिसऱ्या धावेसाठी पलायन मात्र त्या ठिकाणी केलं गेलं असता आपण पाहतोय फलंदाज मात्र रनआउट होईल अगदी धावबाद होईल आणि 2 धाव मात्र मिळतात अगदी 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळत असताना 46 या आकड्यावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 46 46 या आकड्यावरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलेला आहे दरम्यानचा चेंडू राऊंड दी विकेट आणि ऑन साइडला मात्र चेंडू खेळलाय शेवटच्या चेंडूवरती पाहूयात किती धावा येतील सिंगल मात्र येते दुहेरीचा प्रयत्न महेंद्र जाधवच्या हातामध्ये चेंडू आणि थर्ड अंपायर नक्कीच कोट्यामध्ये हा डिसिजन येतोय 1 रन मात्र अद्यापर्यंत असेल परंतु दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना तिसऱ्या पंचांकडे निर्णय प्रलंबित आहे आणि त्या निर्णयाची प्रतीक्षा आपण मात्र त्या ठिकाणी करतोय आणि पाहूयात याच बरोबर तिसरे पंच मात्र या ठिकाणी आपल्याला निर्णय कळवतात शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारचा निर्णय असेल याच बरोबर फलंदाज बाद 1 धाव जेमतेम धावफलकावरती लिहिली जाईल याच नक्कीच सिंगल बरोबर 47 धावा धावफलकावरती असताना 48 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी ते 6 षटकांत फायनल मध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स श्रीधर भाऊ मोहोळ यांच्या संघाला असिफाई कलमानी यांचा पुरंदर पॅन्थर 47 धावांपर्यंत मजल मारतोय 48 धावांचं आव्हान मात्र देतोय विरुद्ध संघाला तर चला पुरंदर पॅन्थर्स लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल
चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. पुरंदर पॅन्थर्स 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. महेंद्र जाधव आणि रोहित नवाळे 48 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरतात 6 ओव्हर्समध्ये या फायनलच्या सामन्यामध्ये. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. फायनल सामन्यामध्ये नक्कीच सेकंड इनिंगला सुरुवात होते आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होते आहे. पहिला चेंडू सूरज पोळ मात्र मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला महेंद्र जाधव, नॉन स्ट्राईक एंडला रोहित नवाळे. रोहित नवाळेसाठी मग नक्कीच पारितोषिक येत आहे. सचिन पवार यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी रोख स्वरूपात जमा आहे. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. 48 धावांचं टार्गेट 6 षटकांमध्ये. स्ट्राईक एंडला महेंद्र जाधव, सूरज पोळ बॉलिंग मार्कवरती. एका मोठ्या रनअपचा पहिला चेंडू. हो, हलक्या हाताने मात्र चेंडू खेळलाय. अगदी सन्मान चेंडूला दिलाय. डॉट बॉल असेल. अगदी या स्पर्धेच्या आता मात्र आपण पाहिलं तर 35 चेंडू जे शिल्लक आहेत आणि पुढील नक्कीच वर्षाची प्रतीक्षा या 35 चेंडू नंतर असेल ती HPL 2021 ची. ती सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सेकंड इनिंगला होत असताना पहिला चेंडू डॉट आहे. दुसरा चेंडू घेऊन ओव्हर दी विकेट पुन्हा एकदा सूरज तयार. महेंद्र जाधव, जोरदार तडाखा. महेंद्र जाधव, बाहुबली सिक्सर, षटकार. ओहो, कव्हरच्या डोक्यावरून अगदी चेंडू मात्र खेळाय. अगदी कव्हर क्षेत्रामध्ये. सलग षटकार जवळपास मैदानामध्ये आपण पाहतोय. ओहो हो 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 हो, हा चेंडू सुरेख. हा चेंडू सुरेख. हा चेंडू अप्रतिम टाकलाय तो सूरज पोळला. 2 षटकारांची नोंद मात्र मैदानामध्ये होते आहे. अगदी पुढील चेंडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटकार. तिसरा षटकार. बिग 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 हेड. महेंद्र बाहुबली च्या बॅट मधून मात्र हा षटकार येतोय. महेंद्र बाहुबली ट्रेडमार्क. ओहो, सुरेख फटका. ओहो, मिसफील्ड, मिसफील्ड, मिसफील्ड और मिसफील्ड. 4 रन. 4 रन. 3 षटकार 1 चौकार. तब्बल 22 धावा. 22. 48 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकात 22 धावांची मात्र नोंद होते. महेंद्र जाधव
जोरदार फलंदाजी. एक खळबळजनक सुरुवात आपल्या फलंदाजीने मात्र मैदानाच्या आतमध्ये केल्यानंतर 22 धावांचा रद्दी पहिल्या षटकामध्ये घातलाय आणि गोलंदाजीला मात्र नक्कीच उद्ध्वस्त जे करून टाकलाय. ओव्हर नंबर 2, यश जाधव बॉलिंग मार्क वरती. यश जाधव अगदी आपल्या जवळपास नक्कीच काका विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. रोहित नवाळे आणि महेंद्र जाधव ही जोडी मैदानामध्ये 22 धावा मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये बनवल्या गेल्यात. अद्यापही 26 धावांची गरज आहे. शेवटचे 30 चेंडू आणि 26 धावांची गरज. या दरम्यान मात्र आपण पाहतोय मध्ये नक्कीच चेंडू खेळा. एक धाव घेण्याचा कोणत्या प्रकारचा प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. कोणत्या प्रकारचा नक्कीच सिंगलचा प्रयत्न जो पाहायला मिळत नाहीये. हलक्यात मात्र चेंडू त्या ठिकाणी कट केलाय. फिल्डर मात्र दूरवरती आहे. अगदी चेंडूच्या पाठमोरा धावतोय, पळतोय. चेंडू मात्र बाउंड्री लाईन वरती अगदी आउटफील्डला आपण पाहिलं तर स्लो होतोय. तोपर्यंत नक्कीच दुहेरीच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचांकडे हा नक्कीच निर्णय येईल. थर्ड अंपायर डिसिजन. स्क्वेअर लेग पंच कळवतात. थर्ड अंपायर डिसिजन. लंबे लंबे बाल लेकर आया था वो टीम में, क्रिकेट उसके नसों में और तिसऱ्या पंचांकडे नक्कीच निर्णय आहे. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद आणि रनआउट रूपी मात्र रोहित नवाळेला त्या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रोहित नवाळे मात्र बाद होतोय. मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट क्लब आयोजित HPL 2020 चा हा रणसंग्राम शेवटच्या नक्कीच चरणसीमेवरती येऊन पोहोचलाय. शेवटच्या टप्प्यावरती त्या ठिकाणी येऊन पोहोचलाय. शेवटच्या टप्प्यावरती ही स्पर्धा मात्र येऊन पोहोचत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये पहिली विकेट अद्यापर्यंत गमावली गेली आहे. आणि पहिली विकेट मात्र त्या ठिकाणी गमावली असता रोहन महाबरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. रोहन महाबरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना तो राईट हँड नक्कीच फलंदाजी मैदानामध्ये करेल. यश जाधव बॉलिंग मार्क वरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवा, वेळ वाचवा. हा चेंडू नक्कीच लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड नक्कीच चेंडू त्या ठिकाणी रोखावे लागतील. एक्स्ट्रा धावा मात्र जवळपास ज्या रोखाव्या लागणार आहेत त्या गोलंदाजांना अर्थात पुरंदर पॅन्थर संघाला. पुन्हा एकदा चेंडू मात्र खराब आहे. अगदी खराब चेंडू त्या ठिकाणी मात्र टाकले गेलेत. आणि खराब चेंडू टाकत असताना धावसंख्या मात्र 25 या आकड्यावरती येऊन पोहोचत असताना 23 रन्स अद्यापही शिवनेरी स्ट्रायकर्स हा संघ विजयापासून दूर आहे. तिसरा वाईड बॉल. दबाव दबाव आणि दबाव. त्या दबावाला नक्कीच आता झुगारून टाकावा लागेल. आणि दबाव झुगारत असताना एका अचूक टप्प्यावरती मारा करावा लागेल यश जाधवला. डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना रोहन माबरे यश जाधव. हा चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. सुरेख चेंडू. अशा प्रकारची कामगिरी करणं अपेक्षित आहे. याच टप्प्यावरती नक्कीच चेंडू टाकणं अपेक्षित आहे. अशा प्रकारची गोलंदाजी करत असताना डॉट बॉल सातत्याने टाकणं गरजेचं आहे. रन्स रोखणं नक्कीच गरजेचं आहे, महत्वाचं आहे. ते यश जाधव आणि पुरंदर पॅन्थर संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी अडवण्याचा प्रयत्न. अगदी धाव मात्र घेण्यापासून रोखलाय. कारण महेंद्र जाधव थोडासा नक्कीच जो दुखापतग्रस्त आहे. मोठ्या फटक्याची नक्कीच अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे. कारण मोठ्या फटक्यांचा सामना संपवण्याची तयारी महेंद्रची आपण जी पाहतोय सुरुवातीपासून पहिल्या चेंडूपासून अगदी पहिल्या षटकामध्ये त्याने केलेले जोरदार प्रहार आपण जे पाहिलेले आहेत.
या दरम्यान मात्र आपण पाहतोय वाईड बॉल मात्र जो आपल्याला पाहायला मिळतोय वाईड सह 27 या आकड्यावरती धावफलक पोहोचलाय. हलक्या हाताने चेंडू कट केलाय परंतु पंचांकडे नक्कीच तो चेंडू जातोय. पंचांचा वेध चेंडू घेतोय त्यामुळे नक्कीच चेंडू मात्र डॉट असेल आणि डॉट बॉल सह धावफलक थांबताय परंतु वाईड मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच चेंडू आपल्याला या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा वाईड बॉल वाईड वाईड आणि वाईड वाईडची मालिका मात्र खंडित करावी लागेल. वाईड नक्कीच रोखावे लागणार आहेत कारण ती कामगिरी नक्कीच संघ सहकार्यांना अपेक्षित नसेल. या दरम्यान मात्र नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल सह ओव्हरची समाप्ती होते. 28 धावा धाव फलकावरती असताना शेवटचे 24 चेंडू आणि जेमतेम 20 धावांची गरज. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंगनं पकड निर्माण केली शिवनेरी स्ट्रायकर संघानं. शिवनेरी स्ट्रायकर संघानं मात्र बॅटिंगवर आपल्या नक्कीच या फायनल वरती पकड निर्माण करत असताना ती पकड सैल करण्यासाठी येणाऱ्या 4 षटकांमध्ये एक दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन त्या ठिकाणी करावं लागेल. पुरंदर पॅन्थर्स विरुद्ध शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन टीम्स मध्ये फायनलचा दगदगता थरार आपल्याला पाहायला मिळतोय HPL 2020 या स्पर्धेदरम्यान. मैत्री प्रतिष्ठान क्रिकेट बोर्ड आयोजित ही स्पर्धा मात्र आपण पाहतोय. जावेद भाई शेख आणि संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. लिंबाजी दिगे, सालम शेख, मिलिंद वाघमारे, त्याचबरोबर महेंद्र जाधव, प्रमोद कुडले, वैभव गोळे आणि संपूर्ण सहकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नक्कीच प्रयत्नातून साकार झालेली स्पर्धा शेवटच्या चरण सीमेवरती येऊन पोहोचते. शेवटचे काही षटक शिल्लक आहेत. हो मोठा फटका बिग ब्लास्ट केलाय आणि या ब्लास्टनं मात्र सामन्याचं आव्हान नक्कीच सोपं केलंय. शेवटचे 23 चेंडू आणि 14 धावांची गरज. मयूर लोखंडे अगदी का नक्कीच छोटा गोलंदाज आहे परंतु तितकीच चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज आहे. एक सुरेख फटका रफिकच्या डोक्यावरून परंतु अगदी रफिकनं तो चेंडू अडवलाय. अगदी प्रयत्न मात्र सुरेख केलाय. तोपर्यंत कोणत्या प्रकारचे धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 22 चेंडू आणि नक्कीच आपण पाहिलं तर अद्यापही 14 रन्सची जी गरज आहे. ओ मोठा तडाखा जोरदार तडाखा महेंद्र जाधव ट्रेडमार्क षटकार. महेंद्र जाधव ट्रेडमार्क षटकार. थँक्यू डीजे. जेमतेम 8 धावांची मात्र गरज असेल. शॉर्ट पिच चेंडू सुरेख फटका गॅप मध्ये चेंडू आहे. नो चान्स नो चान्स. बाहुबली ट्रेडमार्क चौकार. महेंद्र जाधवच्या बॅट मधून 4 धावा. जेमतेम 4 रन्सची गरज. हो सुरेख फटका मात्र त्या ठिकाणी खेळाय. रफिक शेख हो मिसफिल्ड होते. चेंडू सीमा पार. HPL 2020 चा मानकरी ठरतोय शिवनेरी स्ट्रायकर संघ. श्रीधर भाऊ मोहोळ अँड कंपनी संघानं मात्र पुन्हा एकदा मानकरी होण्याचा मात्र इतिहास कायम ठेवत याही चषकावरती आपलं नाव कोरलंय. शिवनेरी स्ट्रायकर विन HPL 2020. HPL 2020 या नक्की स्पर्धेचा विजेता संघ ठरतोय शिवनेरी स्ट्रायकर श्रीधर भाऊ मोहोळ अँड कंपनी. वेल डन वेल प्लेड. आसिफ भाई कलमानी पुरंदर पॅथर्स टीम.
व्हेरी गुड प्ले. दोन्ही संघांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. महेंद्र जाधव यांचा मला वाटतं नक्कीच अभिवादनात्मक हा जल्लोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण शेवटची स्पर्धा आणि या स्पर्धेतनं निवृत्ती घेण्याचं त्यांनी जवळपास ठरवलेलं आहे आणि विजयी हा नक्कीच अभिवादन या ठिकाणी पाहायला मिळतं. व्हेरी व्हेरी गुड प्लेट महेंद्र जाधव. शिवंडे टॅकरच्या सर्व खेळाडूंचा संघमालक श्रीधरजी मोहोळ यांचं मनापासून या ठिकाणं अभिनंदन करूया. HPL 2020च्या सोहळ्याच्या या थरारक अशा चित्त थरारक अशा या झुंजार खेळामध्ये ज्यांनी बाजी मारली त्या शिवनेरी